ते शनिवार घरी येतात. घरी आले मग आता मला कधी बोलायची सवय नाही, पण त्यांनी मला हळूहळू ते इन्स्पिरेट द्यायचं काम चालवले. मग त्यांच्या नादावर मी बोलतो कसं तरी मोडका तोडका. नाही, चांगलं पडतं. पाहुणे तुम्ही रावळे चांगले मित्रमंडळी म्हणतात तुम्ही कधी माईकवर दिसत नाही, बोलते नाही कधी, कधी कुठं भाषण करते नाही, काही नाही. म्हणलं मला तसं बोलताच येत नाही म्हणलं काय. त्यावेळेस आपण फिरवतो त्यावेळेस सगळ्या तारा टाईट होतात आणि सगळा कागद एक सारखा वर जातो एका वेळेस. हे खाली फक्त 5 ते 10 सेकंदाचं काम आहे. बघा दादा किती फास्ट करताय, कागद तसा फास्ट येतोय. बघा किती 30 सेकंदाचं काम आहे फक्त. फक्त नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अमृता. तुमचं सर्वांचं वेलकम आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये लाईफ विथ पशा आणि अमू. आज शुक्रवार आहे, विकेंड सुरू होणार आहे. तर आम्ही कालच गावाला आलो आणि आमच्याकडे खूप मस्त पाऊस झाला आहे, म्हणजे बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे. आम्ही एक व्हिडिओ बनवला होता कांद्यांची साठवण कशी करायची किंवा कशा चाळी आम्ही बनवल्या, कोणते रासायनिक खतं वापरले किंवा कोणतं बियाणं वापरलं, तो सगळा डिटेल आम्ही व्हिडिओ बनवला होता मी दादांसोबत, म्हणजे माझ्या सासऱ्यांसोबत. त्या व्हिडिओला तुम्ही खूप भरभरून प्रेम दिलं. ऑलमोस्ट आमच्या चॅनलवरचा हा पहिला असा व्हिडिओ आहे का त्या व्हिडिओला 25,000 लोकांनी बघितलं आणि आम्हाला तुम्ही खूप जास्त प्रेम दिलं, त्यासाठी खूप खूप थँक्यू. दादांकडून पण थँक्यू आणि माझ्याकडून पण खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर तो व्हिडिओ नसेल बघितला तर इथं आम्ही लिंक देतो, त्या लिंकवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. तर त्याच्यामध्ये अशी कॉमन कमेंट होती की जो शटर आहे कागदाचा अप आणि डाऊन कसा करायचा ॲट द सेम टाइम, म्हणजे आमची 100 फुटाची चाळ आहे आणि तो सेम टायमिंगला खाली तो कागद कसा करायचा, आम्ही हँडल वापरलेला आहे. तर क्वेश्चन खूप जणांनी आम्हाला विचारला आणि खूप कॉमन क्वेश्चन होता तो. तर मग कमेंटमध्ये आम्ही सगळ्या कमेंटला आम्ही रिप्लाय दिलेले आहे. तर असे काही शेतकरी बंधू होते की म्हणजे आम्ही रिप्लाय देऊन पण त्यांना नाही कळालं की आम्ही काय सांगतोय. तर त्याच्यासाठी आम्ही फक्त त्या हँडलचा किंवा तो कागद खालीवरती कसा करायचा त्याच्यासाठी आम्ही आज व्हिडिओ बनवणार आहे. आम्ही काय टेक्निक यूज केलं, ते हँडल खालीवरती गेल्यानंतर कागद कसा खाली आणि वरती होतो, तर त्याचं कंप्लीट आम्ही ट्युटोरियल ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणजे तुमचा जो क्वेश्चन होता कॉमन त्याचं तुम्हाला निरसन होऊन जाईल. तर वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. दादा तर आपल्यासोबत आहेत, ते सांगणार आहे, ते छान एक्सप्लेन करतील. आपण त्यांना आता विचारूया. इन डिटेल तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल की काय लॉजिक यूज केलेलं आहे, कसं टेक्निक यूज केलेलं आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. आपण तो कांद्याचा व्हिडिओ बनवला, तुम्हाला आठवतं? इथंच उभा राहून बनवला होता. आठवतं ना, बनवला होता आपण. हां, तो व्हिडिओ 25,000 लोकांनी बघितला. लय खूप लोकांनी बघितलं मग. हां, आणि त्याने इतके मस्त मस्त कमेंट खाली केल्या होत्या. त्या सगळ्या हां. कमेंटला आम्ही रिप्लाय दिला. हं. तर त्यात एक कॉमन कमेंट होती, की ते आपण हँडल यूज करून तो कागद खालीवर करायचा आहे ना, हां. ते कसं तुम्ही टेक्निक यूज केलं. तर त्यांची अशी इच्छा होती, की तुम्ही त्या समजून सांगा, की कसं बनवला म्हणून. त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला माहिती सांगा. त्याचबरोबर आपले जे ऑडियन्स आहे, शेतकरी बंधू आहेत, त्यांना पण ते टेक्निक कळून जाईल. तर दादा जी आपली चाळ आहे एवढी मोठी, ती किती त्याची लांबी आणि उंची आहे? 100 फूट लांबीला आहे अशी, ओके, 12 फूट उंची. ओके. मग त्याला आपण काय केलंय, हं, हं, हं. जवळ जावं लागतं, तसे दिसणार नाही आपल्याला ते. ठीक आहे, चला. एक खाली असा पाईप लावला आपण इथून, 100 फूट पाईप लावला. पाईप हा वाला ना? दिसणार नाही, याच्यात पाईप आहे. जड आहे पण हां? हा जड पाईप आहे, हा चांगला जास्त जाडीचा पाईप आहे, अर्धा इंच पाईप असाला. ओके. हा इथून असा लावून घेतला, त्याला वेल्डिंग केला, मध्ये जॉईंट केला आणि नंतर वरून एक 10 आणि साईडचा गज आहे. पूर्ण ओके. 100 फूट गज लावलेला आहे आपण वरून. पूर्ण? या पत्र्याच्या कागदाच्या आतमध्ये दिसत नाही तो. हं, हं. जो आपण कागद त्याला असा वरून घेतलेला आहे, हं, हं, हं. असा वरून कागद टाकून घेतलाय, तो गज आहे. आणि मग त्या गजावर आपण कागद टाकून घेऊन त्याला शिलाई मारली पूर्ण वरून. ते 12 फूट उंचीचा कागद जो आहे त्याला शिलाई मारून घेतली. ओके. खालून परत तो पाईप जो आथरलाय हं, 100 फूट, हं. त्याला परत मुडपून हं. त्याला परत शिलाई मारलेली, आपण मशीनच्या साहाय्याने शिलाई मारली. आणि त्याला वर खाली करण्यासाठी हं. त्याला कप्प्या लावल्या प्रत्येक गाळ्यात. अशा पुल्या लावलेल्या, त्या पुल्या इकडून दिसत्या का बघा तुम्हाला. पुल्या लावलेल्या, छोट्या छोट्या पुल्या आहेत त्या. हं, हं, हं. त्या पुल्या लावल्या. 10 फुटावर आपला गाळा आहे ओके, शेडचा. ओके, प्रत्येक गाळ्याला एक पुली लावली ओके. आणि टाकली अशी पूर्ण 100 फूट तार, वरून एक सेपरेट कागद वर खाली करण्यासाठी एक आपण परत त्याला त्या पुल्यानं एक तारा थरली. हं, हं, त्या हं. पुल्यांवर हं, हं. पूर्ण एक तारा थरली. त्या तारीला परत आपण जे खालचा जो पाईप आहे, त्या हं, पाईपाला परत खाली तार बांधून हं. तर वरती त्या पुलीवरून घेऊन ओके, इथे जॉईंट मारला, तिचा क्लिप मारली. ओके. छोटी क्लिप आहे ती. ती वरून ती तारा थरली का, हं, हं. त्या तारीला आपण क्लिप मारली ह्या तारीची. ओके. तिथे फिटिंग केली आणि मग ती फिटिंग प्रत्येक गाळ्यामध्ये अशी फिटिंग करत करत मग आपण इकडे कडेला एक बॉक्स बसवला. सगळ्या तारीला फिटिंग करून केल्यावर इथं आपण एक बॉक्स बसवला, इथं खाली एक बॉक्स बसवला, हा हँडेलचा बॉक्स बसवला. ओके. हा बाजारात कुठे बी उपलब्ध आहे, कुठे भेटतो. हा कितीपर्यंत गेला तो? 3000 पर्यंत गेला. ओके. असे 2 बॉक्स, एक त्या साईडला, एक हां, साईडला आपल्या आहे. दोन्ही साइडला आहे ना, तुम्ही दोन टेक्निक दोन्ही साइडला यूज हा केलंय. हा बॉक्स पाईपाला फिक्स वेल्डिंग करून टाकला. ओके. आणि मग ज्यावेळेस आपण असं हँडल मारतो हं. त्यावेळेस
जे आपण प्रत्येक गळ्यात तारी लावल्या त्या तारी पूर्ण इकडे येत चालतात, टाईट होत चालतात. इकडे जी एक तार टाकली की 100 फुटाची, हं. त्या तारीला आपण ह्या जे तारी फिट केल्यात ना, हं. त्या तारी पूर्ण एक अशा इकडे येत चालतात आणि मग त्यानुसार कागद वरती जायला सुरुवात होती. ओके. मग तुम्ही हा जो पाईप यूज केलेला आहे लोखंडाचा, हा. याचं वजन जास्त, याचा काही म्हणजे इम्पॅक्ट होत याच्यावर नाही, काही अजिबात नाही, अजिबात ही तार ताण नाही आटोमॅटिक येत त्याला का? वरती घेऊन जाते आणि ती तार अशी इकडे चालते खाली. हां, म्हणजे इकडं गुंडाळतं हे जे आहे, इथं इकडं इथं गुंडाळत चालतं. इथं हं. जी 100 फूट तार ही हं. इथून गेली तर डायरेक्ट त्या कडापर्यंत गेली तिकडं. ओके. आणि ही जी आहे ही छोटी म्हणजे कमी लांबीच्या तारा आहेत, ते फक्त एवढ्या 12 फूट हाईट पुरती. हां. हाईट पुरती आहे. हा, हं. हे असं आहे ते. ज्यावेळेस आपण फिरवतो त्यावेळेस सगळ्या तारा हं. टाईट होतात हं. आणि सगळा कागद एक सारखा वर जातो एका वेळेस. हे खाली फक्त 5 ते 10 सेकंदाचं काम आहे, कागद वरती खाली करायला. हो, मी बघितलं ना, आता पाऊस आला होता, 2 मिनिटात खाली आला लगेच. वरची कपी दाखव, मोठी कपी. हे बघा गाईस, तुम्ही इथं बघू शकता की ही जी तार आहे ती ऑटोमॅटिकली इकडे गुंडाळते आणि हे वरती जाते कम्प्लिटली. आता ही जी तार आहे ही अशी वर जाऊन परत खाली आली इथपर्यंत. आपण तिला क्लिप मारली, अशा प्रत्येक अँगलला आपण अशी तार लावली आणि ज्यावेळेस फिरवतो त्यावेळेस सगळा दुसरीकडे बस कागद एक सारखा वरती जायला सुरुवात होती. बघा गाईस, तुम्ही बघू शकता, हार्डली 1 मिनिट पण नाही लागलाय. गाईस, तुम्ही बघू शकता की हा कागद कम्प्लिटली वरती झाला आहे. पण तुम्ही बघा की हे थोडासा अर्धा कागद असं पण तुम्ही ठेवू शकता, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. पण जी हवा खेळती पाहिजे, जे आपल्या कांद्यांना हवा पाहिजे, वारं पाहिजे, त्याच्यासाठी ती एकदम मोकळी जात नाही हवा. म्हणून त्याच्यासाठी हा जो कागद आहे त्यांनी त्याच्यामध्ये परत दुसरं एक टेक्निक वापरलं आहे की हे जे आहेत छोटे दोऱ्या, त्यांनी वरती बांधायचा कागद. दाखवर बांधून. सिंपल टेक्निक आहे हे, जसं आम्ही दोऱ्या बांधून ठेवलेलं आहे, एकदम रेडी करून ठेवलेलं आहे. एका मिनिटात लगेच असं बघा त्यांनी कसं केलंय, सार्थकने झालं वरती. बघा, तुम्ही बघू शकता की किती वरती गेलं आणि हवा एकदम मोकळी जाते आतमध्ये चाळीमध्ये. हँडल प्लस ही दोरी पटकन 1 मिनिटात वरती करायचं, बांधून टाकायचं. एका माणसाला हार्डली 3 मिनिटं लागतात कागद वरती करून ते सगळं दोऱ्या बांधणं. बघा, म्हणजे आपली जी चाळीची जी हाईट आहे कांद्याची, त्या हाईट पर्यंत त्या लेवलला कम्प्लिटली कागद वर जातो. जातो. कागद जास्त भारी कडक असल्यामुळे तो कागद आहे ना पूर्ण असा वर जात नाही, थोडा गुंडाळत नाही. खाली राहतो. हं. त्याच्यामुळे मग अशा द्वारे बांधल्या का पूर्ण हवा मोकळी होते. ही झाली आपली पहिली पद्धत, ती चाळीच्या एका साईडला वापरलेली आहे. अजून दुसरी जी पद्धत आहे ती दादा सांगतील. आता इकडची पद्धत तुम्हाला सांगितली, समजली असेल. हं. आता त्या साईडची पद्धत काय केली आपण, जो वर गज मारलाय हं. तो गज खाली मारला ओके. आणि जो पाईप खाली मारला होता, खाली पॅक केलता, तो तो पाईप वरच्या साईडला पॅक केला. म्हणजे सगळं उलटं केलं. उलट केलं, फक्त उलट करायचं. तुम्ही हे असं वेगळं का लॉजिक वापरलं दोन्हीकडं? त्याचं कारण असं आहे, इकडून आपलं जास्त वापर आहे ह्या साईडनं. हं. इकडून जास्त वापर असल्यामुळं गाड्या आत घालता येत नाही. कागद जर खाली आला येस. तर गाड्या बिड्या काही सामान बिमान घ्यायला याला तर अडचण होती. आणि त्या साईडनं काय तिकडून तर आपला वापर कमी, मग तो कागद आम्ही खाली सोडतो, फक्त रिवर्स केलं. पद्धत हीच खालीवर जायची. हँडल मारला का तो कागद खाली येतो, वर जातो, फक्त उलट केलं, बाकी दुसरं काहीच नाही फरक. इकडचा कागद खाली आला की बंद होतं आणि तिकडचा कागद वरती गेला का बंद होतो, म्हणजे रिव्हर्स. हा फक्त बंद होतो, एवढाच फरक केला. ठीक आहे, चालेल. आता गाईचा आपण कागद वरती केलेला आहे आणि सार्थकने ती गाठ मारलेली आहे दोरीने. आता आपण तुम्हाला हँडलने आम्ही परत दाखवतो की कागद खाली कसा जातो. 40 ते 45 सेकंदामध्ये कागद खाली जातो. काम कोणी दाखवतो. करू, घरी कोणी माणसं असू नसू, बाई माणसं करू शकतं, लहान मुलगा सुद्धा करू शकतो. आता कागद वरती घेतला, आपण कागद आता खाली घ्यायचं. दाखवतो तुम्हाला कसं घ्यायचं. तो फक्त हँडल फिरवायचा. बघा, याला तुम्ही बघू 2 गिअर असतात. हं. एक गिअर असं उभा आहे, एक गिअर थोडा इकडून दिसतं बघ गिअर. फक्त असं मोकळं जरी फिरलं तरी ते फास्ट होतं ना. फास्ट 2-4 गिअर सहज फिरू शकतो आपण. बघा दादा किती फास्ट करताय, कागद तसा फास्ट येतोय. बघा, किती 30 सेकंदाचं काम आहे फक्त. फक्त कागद वरती घ्यायला वजन येतं ना, त्याच्यावर वजन आल्यामुळं थोडं टाईट जातो कागद वरती घ्यायला, फिट जातो, खाली घ्यायला इझी होतं म्हणजे. इझी होतो. हा बघा, ते हँडल बघा किती पटापट फिरवताय आणि कागद पटापट खाली येतो. जागा ऑलमोस्ट खाली आलेला कागद. तुम्ही आता हे सगळं टेक्निक वापरलंय, दोन्ही साईडनी कागद, ते बॉक्स, परत हे सगळे पाईप, लोखंडाचे पाईप वगैरे, याला सगळा टोटल किती खर्च आला? कागदाला लागले 9,000 रुपये.
कागद 250 मायक्रोचा आहे, म्हणजे जाड कागद आहे. ओके. म्हणजे हा कागद कमीत कमी 4-5 वर्ष टिकू शकतो. बाकीच्या कप्प्या बिप्प्या सगळं धरून त्याला आला असं 5-7 हजार रुपये खर्च. पुल्या, ही हं. तार, हं. याला वायर 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 हं, हं. ठीक आहे. शी वायर, हा हं, हं. फ्लेक्झिबल वायर, हं. 5-7 हजार रुपये खर्च आला असं. बापरे! बरेच पूर्ण दिवस याला झाले. ना? हा म्हणजे कागदाचा 9,000 रुपये खर्च, त्या हा बॉक्सेसचा खर्च आहे 3-3 हजार रुपये म्हणजे 6. हा 9-6 किती? 15. हा 15 ते झाले आणि ह्या पुल्यांचा खर्च 1,001 रुपयाच्या पुल्या असते ना, काही छोट्या पुल्या आहेत. 16,000 रुपये. 15-16 हजार ते सगळं क्लिअर होतं. आमची जी चाळ आहे ती 100 फुटाची आहे. म्हणजे 100 फुटाला कमीत कमी दोन्ही साइडनी 15 ते 16,000 रुपये खर्च येतो. आणि पहिली गोष्ट ह्या पुल्या आहेत किंवा हे वायर्स आहेत किंवा हा कागद आहे 5 वर्ष जातो ना दादा? हा 5 वर्ष 250 मायक्रोचा हां, कागद म्हणजे आहे. तुम्ही विचार करू शकता जर तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले, तर 5 वर्ष तुम्हाला काहीच टेन्शन नाही. फक्त जेव्हा आपले कांदे संपणार आहेत किंवा आपण आपली चाळ रिकामी झाली त्यावेळेस काळजी घ्यायची कागदाची ती प्रॉपर वरती करून वरती हां, बांधून टाकायचं. वरती बांधून टाकायचं. आपले उंदरं वगैरे असतात किंवा कुत्रे वगैरे असतात त्यांना चावून वगैरे नाही द्यायचं. ती काळजी तुम्हाला तुमची घ्यावी लागेल. जर तुम्ही प्रत्येक वर्षी कांदे जर करत असाल, तर तुम्हाला याचा खूप छान बऱ्यापैकी एकदा इन्व्हेस्ट करा आणि 5 वर्ष वापरा. म्हणजे आमचा हा दादांचा एक्सपिरियन्स आहे, ते वापरताय. ठीक आहे, तर तुम्ही जो प्रश्न विचारला होता आम्हाला कमेंट बॉक्समध्ये त्याचं हे उत्तर होतं. दादांनी खूप सिंपल आणि साध्या भाषेमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे हे टेक्निक. दोन्ही साइडनी यूज केलेलं आहे. जर याच्यामध्ये पण तुमचे काही क्वेश्चन्स असतील ते नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्याचं आम्ही नक्कीच निरसन करू. आम्हाला त्याचं जर प्रॉपर आन्सर नाही देता आलं, तर आम्ही दादांना विचारून त्याचं नक्की तुम्हाला उत्तर देऊ. तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये येतात. आमच्या म्हणजे आता आपला चॅनल झाला. तुम्ही आमच्या चॅनलवर आल्यापासून आमच्या चॅनलला खूप चार लागले, लोकं बघायला लागले. तर तुमचा अनुभव कसा आहे आपण व्हिडिओ बनवायला आणि लागल्यापासून? मला बरेचसे लोक असे म्हटले का तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता. हं, खूप लोकांनी म्हणजे कमेंट टाकल्या, बरं खूप लोकांनी बघितले हं, आणि छान काम करता, म्हणजे छान व्हिडिओ करता तो तुम्ही, तुमचे हं, सुनबाई, तुमचा मुलगा. मी त्याला सांगत असतो बा, हं, ते शनिवार रविवार घरी येतात. घरी आले मग आता मला कधी बोलायची सवय नाही, हं. पण त्यांनी मला हळूहळू ते इन्स्पिरेशन द्यायचं काम चालवले. मग त्यांच्या नादावर मी बोलतो कसं तरी मोडका तोडका. लई चांगले बोलतात तुम्ही. चांगले लोकं रिस्पॉन्स देतात. चांगले बोलतात. तुमची पण प्रॅक्टिस होते. आणि लोक मला, बरेचसे लोक, पाहुणे रावळे, फोन मित्र करतात का? मित्रमंडळी बरेचसे लोक म्हणतात हं, खूप छान तुमची व्हिडिओ बनवता बा तुम्ही. हं, हं. म्हणलं चालले आता प्रयत्न, पोरांच्या नादावादक बनवतो बा असं. मन पण रमून जातं आणि लोक रिस्पॉन्स चांगला भेटतो लोकांचा बी, पाहुण्यांचा, मित्रमंडळीचा. पाहुणे रावळे मित्रमंडळी म्हणतात तुम्ही कधी मायको दिसत नाही, बोलते नाही कधी, कधी कुठं भाषण करते नाही, काय नाही. म्हणलं मला तसं बोलताच येत नाही म्हणलं काही. मी असं आपलं घरी थोडं बोलतो पोरांच्या ह्याच्यात. ॲक्चुअली दादा बोलत नव्हते, पण आम्ही त्यांना सवय लावली हळू-हळू बोलायची. मग आता मस्त बोलायला लागले. आपण प्रश्न विचारला की ते एकदम व्यवस्थित त्यांच्या भाषेत उत्तर देतात, जे की तुम्हाला एकदम व्यवस्थित समजतं. तुम्हाला तुमच्या मनाला हे झालं लोकांचं, पण तुम्हाला वैयक्तिक कसं वाटतं? एकदम मला चांगलं छान वाटतं बा. एकदम तुम्ही व्हिडिओ बनवताय, एकदम भारी वाटतं. आणि तुम्हाला पण बोलायची सवय झाली सवय ऑन द वाढ स्पॉट. सवय वाढली. म्हणजे तुम्हाला सांगायचं काहीच की दादा 25-30 वर्षापासून पोलीस पाटील आहेत. पण त्यांना माईक वगैरे कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर संधी भेटती बोलायची, पण ते कधी बोलत नव्हते. पण आता आपल्या ह्या YouTubeच्या माध्यमातून त्यांची पण प्रॅक्टिस झाली बोलायची. आमची तर होतीच आहे, पण त्यांची पण प्रॅक्टिस होती. तर मग त्यांचा आपल्याला सहभाग लागला किंवा त्यांची आपल्याला जोड मिळाली. त्याच्यानंतर आपल्या व्हिडिओला जास्त ग्रोथ भेटली. चॅनलचे सबस्क्रायबर वाढले. आपले वॉच ओव्हर टाईम्स पण वाढले. ते फक्त दादांमुळे, त्यांच्यामुळे आपल्याला खूप मदत झालेली आहे चॅनलला. आणि तुम्ही खूप भरभरून प्रेम देता आम्हाला. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम देत जा. आमच्या व्हिडिओला लाईक करीत चला, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.